सगळ्यात प्रथम आपण ह्याला थोडेसे ड्रमस्टिकला कट पण दिलेले आहेत की मॅरिनेशन त्याच्यात आतपर्यंत व्यवस्थित जाईल. तर 1 ते 1.5 चमचा आपण मीठ घातलेलं आहे. हा आहे लसूण आणि आलं आहे. आपण असं एकदम क्रश करून घेतलेलं आहे. ते छान 2 चमचे घालूया. आणि आता एक एक मसाले आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये. हा आहे गरम मसाला 1 चमचा घेऊया. लाल मिरची पावडर आहे ही 1 चमचा घेऊया. पाव चमचा हळद, आणि थोडीशी अगदी 2-3 चिमूट आपल्याला काळी मिरी घालायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हे दही घालणार आहोत. त्याच्यात घट्ट असं दही घ्यायचंय. आपण 2 पळी तेल घालूया. याच्यामध्ये आपण 1 चमचा साजूक तुपाचा वापर करणार आहोत छान लागायला. यात आपण थोडेसे एक 8-9 काजूगर घातलेत. घेतलेला आहे. एक मोठे 4-5 कांदे घेतलेले आहेत. कांदा थोडा परतून झाला की खूप परतायची गरज नाही. ह्यात आपण हे 4 टोमॅटो मोठे घेतलेले आहेत. एक पाव चमचा हळद आहे. 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर. ही तिखट नसते, फक्त रंग येईल आपल्याला मस्त. थोडासा गरम मसाला घालणार आहोत आपण पाव चमचा. आणि पुन्हा एकदा आपण आलं आणि लसूण आहे चेचलेलं ते पण याच्यात घालून देणार आहोत. म्हणजे आपल्याला बनवताना मग वेळ लागणार नाही, पटकन होऊन जाईल. फक्त आता आपल्याला ती ग्रेव्ही आणि चिकन मिक्स करायचंय. थोडंसंच तेल वापरूया आता ग्रेव्हीमध्ये. मस्त वास येईल याचा. एकदम फ्रेश आहे, घरी बनवलेली. आपण 1 चमचा वापरूया. आता मी अजून शॉर्टकट करणार आहे. छोटा जो माझ्याकडे कुकर आहे तर त्याच्यात हे शिजवून घेणार आहे. म्हणजे अजिबात वेळ लागणार नाही मग, आणि मस्त एकत्र होईल ते एकदम व्यवस्थित. तर मी दाखवते. छोटा मोठा कुकरमध्ये जरी करून घेतलं पटकन होणार आहे. आधी 1.5 चमचा चिकन लवाबदार झालेलं आहे. शेवटी आपण आता कसुरी मेथी थोडी चुरून घालायची अशी. त्यावर आपण हे फ्रेश क्रीम घालणार आहोत.